श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगले प्रॉफिट्स देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील। कसं असतं मित्रांनो, काही शेअर्स अशा असतात त्या कंपनींचे मार्केट कॅप तर कमी असतातच, पण त्या कंपनींमध्ये एवढं पोटेन्शियल नसलं तरी काही वेळेस त्या खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतात। पण ते कसे असतात, रिस्की टाईप शेअर्स असतात। आता ह्या शेअरमध्ये पण आपण बघू शकतो 21 रुपये या कंपनीचा शेअर प्राइस चालू आहे सध्याला। जर आपण या कंपनीचं 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर तुम्ही इथे बघू शकता हा किती रुपयाचा शेअर असायचा। 10 पैशापासून स्टार्ट केलं कंपनीने आणि कित्येक दिवस तरी हे कंपनीचं शेअर प्राइस कितीच्या वरती गेलं नाही, 25 पैशाच्या वरती गेलं नाही। आणि लगेच 2022चं आपण इथं बघू शकतो किती रुपयाला गेलं, 25 पैशाचा शेअर 84 रुपयाला। किती % कंपनीने रिटर्न्स दिले गेल्या 5 वर्षाच्या अकॉर्डिंगली जर तुम्ही इथं बघितलं तर हे 5 वर्षाच्या नाही, एका वर्षामध्येच कंपनीने किती % प्रॉफिट दिलेला आहे, 21,850% कंपनीने प्रॉफिट दिलेला आहे, रिटर्न्स दिलेले आहेत। मग हे अचानक किती पटीने पैसे मिळाले तर 218 पटीने पैसे मिळाले। एका शेअरचे किती, 218 पटीने। एका शेअर मागे 21 रुपयाची वाढ, 25 पैशाचा शेअर किती रुपयांनी झालं तर अशा कंपन्या पण असतात ज्यामध्ये पोटेन्शियल नसलं तरी ते खूप जास्त पळतात। आता ज्यांनी इथे खरेदी केलं असेल त्यांची चांदी झाली, पण समजा ज्यांनी इथं खरेदी केलं आणि इथं आलं त्यांचं काय होतं ना, असं आपण म्हणतो लगेच किती चांगलं पळाले, पण इथे खरेदी करायला पाहिजेत, अजून ग्रोथ करतील, तिथं धडामदिशी खाली येतं। तर आपल्याला काही कंपन्या अशा असतात ज्या कंपन्या आपल्याला विश्वासाच्या असल्या पाहिजेत, ज्या कंपन्यांमध्ये आपण बघितलेलं असेल त्यांची जर्नी कशी असते। अपडाऊन्स केलेल्या कंपन्या, जे अपडाऊन्स असतात ना ज्या कंपन्यांमध्ये, त्या कंपन्यांमध्ये रिस्क थोडं कमी असतं। पण ज्या कंपन्यांमध्ये सतत एकच रेंजमधलं शेअर्स प्राइस चालू असेल आणि अचानक कंपनी ग्रोथ करत असेल ना, तर तिथं आपण कधी पण इन्व्हेस्ट करताना विचार केला पाहिजे, नाहीतर आपल्याला पस्ताव्याचा सामना करावा लागू शकतो। मार्केट कॅप ह्या कंपनीचं बघू शकता किती कमी आहे, 1000 कोटीची कंपनी आहे। एवढे चांगले रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत, तरीसुद्धा अशा कंपन्या ज्या असतात त्याच्यामध्ये रिस्की टाईप्स कंपन्या असतात। आपण खेळ म्हणून किंवा एखादं छोटंसं मनोरंजन म्हणून आपण ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, पण कंपनीमध्ये ह्या आपण यूज क्वांटिटी नाही हे करू शकत, कारण या कंपन्यांचे जेव्हा आपण ह्या कंपन्यांच्या हाय प्राईजला जेव्हा शेअर्स खरेदी करतो आणि आपल्याला वाटतं जेव्हा हे ग्रोथ अजून करतील तेव्हाच ते धडामदिशी खाली पडत असतात। ही स्ट्रॅटर्जी असते मोठ्या प्लेयर्सची। तर आपण ह्या कंपन्यांच्या मोठ्या प्लेयर्सच्या स्ट्रॅटर्जीमध्ये न फसता आपण चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। आता ह्या कंपन्यांमध्ये आपल्याला एकदाच भेटू शकते रिटर्न्स चांगले, पण जसे HDFC, कोटक बँक, रिलायन्स कंपनी, अशा कंपन्यांमध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करत असतो ना, तेव्हा त्या कंपन्या नेहमी आपल्याला चांगले रिटर्न्स देत असतात, चांगले प्रॉफिट मिळवून देत असतात। अशा कंपन्यांवरती आपल्याला फोकस करायचं असतं, ना की रिस्की टाईपच्या कंपन्यांना। नेक्स्ट कंपनी हे एक्झाम्पल होतं जे तुम्हाला कळून यावं की आपण कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। नेक्स्ट कंपनी आपली हॅपीएस्ट, ह्या कंपनीचं बघू शकता, हॅपीएस्ट कंपनी, ज्या कंपनीचं शेअर प्राइस 741 रुपये इतका आहे आणि ह्या कंपनीमध्ये पण आपण फोकस करू शकतो। मार्केट कॅप कंपनीचा 11,000 कोटी इतका आहे आणि लो प्राईजला सध्याला चालू आहे ही कंपनी। 52 वीक्स जे लो आहे ना ते 741 आणि आता पण किती 741 कंपनीचं 52 वीक्सचं लो प्राईस सध्याला चालू आहे। म्हणजे येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपण जर इथून सुरुवात केली तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकते। तर ह्या कंपनीचं आपण जर 1 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर जरी कंपनीमध्ये आपण ह्या खूप
अपडाऊन्स बघू शकतो. इथे बघू शकतो आपण, इथे कंपनीचं शेअर प्राईस 934 रुपयेपर्यंत गेलेलं आहे. इथं कितीपर्यंत गेलेलं आहे? 956. तर ओव्हरऑल कंपनी 1000च्या आसपास गेली होती आणि आता परत 741ला आलेली आहे. येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून चांगले टार्गेट्स दाखवू शकते. आणि कधीही कोणत्या कंपनीला आपण जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर विचारपूर्वक करायचं आहे आणि कंपनीचे फंडामेंटल्स पण चेक करायचे आहेत आणि मॅक्झिमम चार्ट, 5 वर्षाचा चार्ट हे पण आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. आता ह्या कंपनीचं आपण जर 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर 106%चे रिटर्न्स आहेत. कितीचा शेअर असायचा? 342. कितीपर्यंत आले आता? 741. हाय कितीला गेला होता? इथे बघू शकतो आपण, कितीला गेला होता? 1494. जरी आपण इथून कंपनी आता इथून थोडे थोडे शेअर्स जरी इन्व्हेस्ट केले तरी आपल्याला ह्या कंपनीमध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतो. फोकस करा. नेक्स्ट कंपनी आहे ज्युबिलंट फूड्स. तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो 747 इतका आहे. तर ओव्हरऑल कंपनी ही पण चांगली आहे. आधीही ह्या कंपनीला मी कव्हर केलेलं आहे. मार्केट कॅप कंपनीचं कमी आहे, इतकं जास्त नाही आहे. 29,000 कोटीची कंपनी आहे. ह्या कंपनीचं पण 52 वीक्स लो बघू शकतो आपण 420. आणि आता हे पण कंपनी 450च्या आसपास चालू आहे. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर इलेक्शनमुळं खूप कंपन्यांमध्ये आपण डाऊन्स बघू शकतो आणि ते त्यांच्या 52 वीक्सच्या लोच्या प्राईजला सध्याला चालू आहेत. म्हणून ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर आपण थोडे आता इथून इन्व्हेस्ट करू शकतो. कारण जेणेकरून आपल्याला येणाऱ्या लॉंग टर्ममध्ये 3-4 वर्षानंतर चांगले रिटर्न्स मिळतील. तर ह्या कंपन्यांवरती आपण फोकस करायचं आहे लॉंग टर्मसाठी. आणि जे IT कंपनी आहेत म्हणजेच रिलायन्स, टाटा वगैरे जे कंपन्या आहेत ना, अशा कंपन्यांमध्ये थोडीशी गडबडी करू नका. थोडं वेळ द्या, थोडं होल्ड करा. तुम्हाला जर त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर थोडं थांबा, गडबड करू नका. कारण IT सेक्टरमध्ये तुम्ही अजून येणाऱ्या वेळेत डाऊन्स अजून बघू शकता, जेणेकरून तुम्हाला अजून चांगले प्रॉफिट मिळू शकतील. तर ओव्हरऑल ही कंपनी पण चांगली आहे. ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करायचं आहे. फंडामेंटल ह्या आधी आपण ॲनालिसिस केलेत खूप वेळा. फंडामेंटल्स पण चांगले आहेत. येणाऱ्या मार्च महिन्यामधले जे रिझल्ट्स आहेत ते अजून आलेले नाही आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या कंपनीचे रिझल्ट्स आल्यावर बघूयात. नेक्स्ट कंपनी आहे इरिडा. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो 135 चालू आहे. आणि जर 52 वीक्स बघितलं तर 50. म्हणजे ही कंपनी अजून थोडीशी पडली म्हणजेच डाऊन झाली तरी चालेल, काय हरकणार नाही. अजून आपण ह्या कंपनीमध्ये वेट करू शकतो. पण ओव्हरऑल जर आपण इथून खालीपर्यंत इन्व्हेस्ट करत गेलो तरी आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. कंपनीचं मार्केट कॅप पण 36,000 कोटीचं आहे. लाखाच्या आसपास कंपनीचं मार्केट कॅप नाही आहे. सो ओव्हरऑल ह्या कंपनीमध्ये पण आपण चांगले रिटर्न्स, चांगले प्रॉफिट बघू शकतो. ह्या कंपनीमध्ये जर आपण 1 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केले तर 126%चे रिटर्न्स गेल्या 1 वर्षामध्ये दिलेले आहेत कंपनीने. हाय कितीला गेलं होतं प्राईस? तर 209पर्यंत गेलं होतं इथे. आणि कितीपासून खालीपासून 60 रुपयाचा शेअर वरती 209पर्यंत गेला. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे की या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे टाटा स्टील. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो 156 रुपये इतका आहे. ह्या कंपनीला पण आपण याआधी खूप वेळा ॲनालिसिस केलं आहे. ह्या कंपनीबद्दल पण आपण खूप वेळा फंडामेंटल्स बघितले आहेत ह्या कंपनीचे. कंपनी 1 लाख कोटीची आहे, 1,94,000 कोटीची आहे. आणि कंपनीचा 52 वीक्स जर लो बघितला आपण तर 101 रुपये इतका आहे. आणि हाय किती आहे? तर 169पर्यंत आहे. तर 59 इतका आहे. म्हणजे कंपनी अजून म्हणावी तितकी थोडेसेच जे असतील ते डाऊन्स झालेले आहेत. जर 1 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला पण ॲनालिसिस केलं तर इथे बघू शकतो आपण कंपनीचे शेअर प्राईस 140पर्यंत गेले होते. परत थोडीशी ग्रोथ करून कंपनीच्या आता परत 156वरती आलेले. तर ह्या कंपन्यांमध्ये आपण अपडाऊन्स बघू शकतो. पण ह्या कंपनीचे शेअर प्राईज आहेत ते थोडे अजून डाऊन होऊ दिलेत तर बरं होईल इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी.
तर अजून थोडे डाऊन्स आले, समजा इथून कंपनी 150 किंवा 140 किंवा 130 पर्यंत गेली तरी हरकत नाही आहे, तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. फोकस करा, ही पण कंपनी चांगली आहे. नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट कंपनी आहे आर्विनल. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईज आपण बघू शकतो, जे की 252 इतकं आहे आणि कंपनीचं मार्केट कॅप किती आहे तर 52,000 कोटीचा. 52 वीक्स लो बघू शकतो आपण इथं किती, 64 रुपये. म्हणून ही पण कंपनी अजून म्हणावी तितकी डाऊन झालेली नाही आहे. ह्या कंपनीमध्ये पण आपण वेट करू शकतो. कंपनी चांगली आहे, कंपनी खूप चांगले रिटर्न्स देऊ शकते येणाऱ्या लॉंग टर्ममध्ये, तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे NHPC. तर ह्या कंपनीवरचं पण शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, 89 रुपये इतका आहे आणि ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. जर 52 वीक्सचं आपण जर ह्या कंपनीचं लो बघितलं तर 38 रुपये इतका आहे. तर अजून कंपनी थोडीशी 70पर्यंत जरी गेली तरी हरकत नाही. ह्या कंपनीवरती पण आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट फोकस करू शकतो. कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत, या आधीचे रिझल्ट्सही चांगले होते, तर ह्या कंपनीवरती आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे पंजाब नॅशनल बँक. तर ह्या कंपनीचा शेअर प्राईज आपण इथे बघू शकतो, 124 इतका आहे. जर ह्या कंपनीचं आपण 1 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ओपन केलं, इथं बघू शकता 47चं शेअर कितीपर्यंत आलं होतं, इथे 128. आणि जर 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर कितीचा शेअर असायचा, इथे बघू शकता डाऊन किती 28, कितीपर्यंत हाय गेलं 127. तर ओव्हरऑल चांगली ग्रोथ आहे कंपनीमध्ये. ह्या कंपनीमध्ये मागच्या टायमाला म्हणजेच ह्याच्या आधी खूप वेळाआधी घोटाळे निघून आले होते, म्हणजे ह्या कंपनीमध्ये खूप डाऊन्स आले होते. तर ह्या कंपनीमध्ये मॅक्झिमम चार्ट पॅटर्नमध्ये आपल्याला कळून येईल की इथे बघू शकतो आपण डाऊन्सवरनं परत खाली खूप खाली गेले शेअर्स. किती आहे बघा, इथं हाय तुम्ही बघू शकता 261वरनं डायरेक्ट कंपनी कितीवर आली, 30वरती आली, 29वरती. तर काही घोटाळे निघून आले होते, पण आता कंपनी हळूहळू ग्रोथ करत आहे आणि येणाऱ्या वेळेत ही कंपनी चांगली ग्रोथ करताना आपण बघू शकतो. तर या कंपनीमध्ये आपण फोकस करायचं आहे, कारण ह्या कंपनीचे जे घोटाळे होते ते आता प्रॉब्लेम ती संपलेली आहे, म्हणून ही कंपनीचे रिझल्ट्स थोडे आता चांगले दाखवत आहे कंपनी आणि कंपनी हळूहळू आता ग्रोथ करायला स्टार्ट करते. कंपनीमध्ये ह्या पण मध्यंतरी म्हणजेच थोड्या वेळेआधी 2-3 बँका मर्ज झाले होते, बँका पंजाब नॅशनल बँकमध्ये, त्याच्यामुळं पण कंपनीचा प्रॉफिट वाढलेला आहे. तर ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. फक्त कोणतेही शेअर्स खरेदी करत असताना गडबडी करायची नसते आणि आपल्याला जेव्हा आपण वाटेल की ही कंपनी खूप चांगले प्रॉफिट देऊ शकते आणि कंपनी खूप चांगली आहे, त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करायची असते. आणि कधीही इन्व्हेस्टमेंट करताना 4-5 भागातच इन्व्हेस्टमेंट करायची असते, म्हणजे 4-5 पार्ट. जर तुमच्याकडे समजा 10,000 रुपये असतील तर त्यातले फक्त आणि फक्त 4 ते 5% पैसेच इन्व्हेस्ट करायचे आहेत. जर समजा 1 लाख असतील तर त्यातले फक्त 4 ते 5,000 रुपयेच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत आणि तेही 2-3 भागामध्ये 1,000, 1,500, 2,000 असे करूनशनी इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला फायदाही होईल, चांगला प्रॉफिटही होईल. आणि कधीही कंपनीचे फंडामेंटल्स चेक करूनच शेअर्स खरेदी करायचे आहेत, बाय करायचे आहेत.